मुंबईकरांसाठी एक खुश खबर आहे, कारण आजपासून मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान, आणखी सुसाट होणार आहे। आता कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी खुला झालेला आहे आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन झालं। त्यानंतर आता सकाळी 7 वाजल्यापासून हा संपूर्ण कोस्टल रोड सुरू झालेला आहे। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाठता येणार आहे। दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा कोस्टल रोड खुला राहील। कोस्टल रोडचा पहिला टप्पा हा पूर्ण क्षमतेने सुरू झालाय। 29 किलोमीटर पैकी 10.5 किलोमीटरचा 8 पदरी रस्ता सुरू झालाय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, संपूर्ण कोस्टल रोड म्हणजे 10.58 किलोमीटरचा संपूर्ण कोस्टल रोड आता मुंबईकरांना वापरायला मिळालेला आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोस्टल रोडच्या शेवटचा जो टप्पा होता किंवा शेवटची जी लेन होती त्या लेनचं लोकार्पण केलं आणि आज आपण पाहताय संपूर्ण कोस्टल रोडवरून प्रवास करताना लोकांना इथे आपल्याला बघायला मिळते। कारण की याच्या आधी जर आपण विचार केला तर केवळ नरिमन पॉईंटवरून वांद्रेला जाण्यासाठी एक मार्गिका, एक लाईन जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती। आता त्यानंतर काल काय झालंय, काल नरिमन पॉईंटकडून वांद्रेकडे जाणारी आणि वांद्रेकडून पुन्हा नरिमन पॉईंटकडे येणारी अशी दोन्ही मार्गिका ज्या आहेत, दोन्ही जो समुद्रावरचे जो 2 ब्रिज बांधण्यात आलेले होते, बो आर्च गर्डर टाकून, ते दोन्ही ब्रिज खुले करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता हा जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय जलद होणार आहे। जर सध्या आपल्याला वांद्रेवरून वरळीला यायचं असेल तर सीलिंगचा वापर आपल्याला करता येत होता आणि वरळीवरून जर आपल्याला नरिमन पॉईंटला यायचं असेल तर आपल्याला वापर करायचा होता कोस्टल रोडचा। आता काय होणार आहे, आता आपल्याला थेट प्रवास करता येणार आहे। नरिमन पॉईंटवरून जसं की मी आलो, आता नरिमन पॉईंटवरून भुयारी मार्गातून बाहेर पडल्याच्या नंतर थेट या कोस्टल रोडवरून आपण जॉईन होतो वांद्रे वरळी सीलिंगला आणि सीलिंगवरून पुढे आपण वांद्र्याला पोहोचतो, तिथून आपण मुंबईच्या उपनगरात जाऊ शकतो। हा प्रवास केवळ 15 मिनिटांचा प्रवास आता झालेला आहे। त्याच्यामुळे मुंबईतलं दक्षिण मुंबईतलं जे ट्रॅफिक जाम होत होतं ते पूर्णतः कमी होईल। ज्यांना मुंबईच्या उपनगरांमध्ये जायचं आहे त्यांना थेट जाता येणार आहे। याबरोबरच आणखी 3 आंतरमार्गिका देखील काल सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये वरळीवरून येणाऱ्या लोकांना, प्रभादेवीवरून येणाऱ्या लोकांना, लोटस जंक्शनवरून येणाऱ्या लोकांना खूप फायदा होणार आहे। या मार्गिकांचा जो सागरी सेतू बांधलेला आहे, म्हणजेच अटल सेतू जो बांधलेला आहे, त्या अटल सेतूला जॉईन होणारी जी मार्गिका आहे ती देखील आता आंतरमार्गिका सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोस्टल रोडवरून आपल्याला थेट अटल सेतूवर देखील जाता येणार आहे। अशा प्रकारे या कोस्टल रोडचा आता पूर्णतः वापर मुंबईचे नागरिक, मुंबईचे प्रवासी करू शकणार आहेत। अजून 94% काम पूर्ण झालेलं आहे। कोणतं काम बाकी आहे तर हे जे मधले फ्री हे जे स्पेसेस आहेत त्या मधल्या स्पेसेसमध्ये आता कुठे गार्डन येणार आहे, कुठे वॉकेबल काही गोष्टी करता येणार आहेत। जसं की या बाजूला जर आपण पाहिलं तर काही लोकांना मॉर्निंग वॉक करण्यासाठी इथे थेट 10 किलोमीटरचा एक स्ट्रेच बांधण्यात येणार आहे आणि इथे मॉर्निंग वॉक करून थेट आपल्याला वरळीपर्यंत जाता येणार आहे। अशा प्रकारे जे काम आहे ते आता काम फक्त उरलेलं आहे। बाकी काम जे आहे कोस्टल रोडचं ते पूर्ण झालेलं आहे। सगळ्या आंतरमार्गिका खुले करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, इंटरचेंज खुले करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुंबईकरांना एक पर्वणी आहे। मुंबईच्या लोकांना आता थेट प्रवास करता येणार आहे। अगदी धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।